नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय आहे बुद्धिमत्ता आणि आपला उपघटक आहे संख्या मालिका. प्रश्न आज आपण बघतोय दुसरा प्रश्न बघा. 196, 18, 21, 36, 48, 64, 85, 100, 121 या संख्येमालिकेत किती संख्या समसंख्यांच्या वर्गसंख्या आहेत? बघा, मग या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम काय पाहिजे? समसंख्या माहिती पाहिजे. समसंख्या म्हणजे काय? की एकक स्थानी, ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, ती संख्या समसंख्या असते. मग आपण काय करूयात आता या ठिकाणी आपण काही समसंख्यांचे वर्ग घेऊयात. बघा, 2 संख्या ही समसंख्या आहे. 2 संख्येचा वर्ग आहे 4, त्यानंतर 4 संख्येचा वर्ग आहे 16, त्यानंतर 6 संख्येचा वर्ग आहे 36, त्यानंतर 8 संख्येचा वर्ग आहे 64, त्यानंतर 10 ही समसंख्या आहे त्याचा वर्ग आहे 100, त्यानंतर 12 ही समसंख्या आहे त्याचा वर्ग 144 आणि 14 समसंख्या आहे त्याचा वर्ग आहे 196. आपण 196 घेतली कारण लास्टची आपल्याला सगळ्यात मोठी संख्या 196 दिसते आणि 196पर्यंत आपण वर्गसंख्या घेतलेली आहे. तर बघा, मग आता या ठिकाणी आपल्याला एवढे आपण वर्ग घेतले. आता बघा, 196 वर्ग आहे का? हो. 14 ही समसंख्याचा 196 वर्ग आहे. 18 बघा, नाही. 21 बघा, नाही. 36 कुठल्या समसंख्याचा आहे? 6 समसंख्याचा 36 हा वर्ग आहे. त्यानंतर 48 बघा, नाही आहे. 64 बघा, 64 हा 8 ही जी समसंख्या आहे त्या 8 समसंख्याचा वर्ग 64 आहे. 85 बघा, नाही आहे. 100 बघा, 10 ही समसंख्या आहे त्याचा वर्ग 100 आहे. म्हणजे हे देखील आपल्याला समसंख्याचा वर्गसंख्या आहे. त्यानंतर 121चा वर्ग आहे का? नाही आहे. मात्र तो 11चा वर्ग येणार, त्यामुळे आपल्याला विषम संख्याचा विचारला नाही, समसंख्याचा विचारलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे? 4 हे उत्तर येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. बघा, अशा प्रकारचे प्रश्न संख्या मालिकेवरती येत असतात. आपण फक्त सूचनांचं पालन करायचं आणि ते प्रश्नात काय विचारले ते जाणून घेऊन योग्य असं उत्तर शोधायचं. धन्यवाद. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.